नसरापूर प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोग आणि बाल हक्क संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल. आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षेसाठी प्रयत्न करण्यात येणार. नसरापूर प्रकरणातील चिमुकलीला न्याय देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा नवले पुलावर ठिय्या. अखेर 4 तासांनंतर पोलीस बळाचा वापर करून आंदोलकांना हटवलं. नसरापूरमधील पीडित मुलीच्या मृतदेहाचं इन कॅमेरा शवविच्छेदन. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांकडे. अंतिम अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण कळणार. भोरच्या नसरापूरमध्ये 3.5 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या. 65 वर्षीय आरोपी भीमा कांबळेला 5 दिवसांची पोलीस कोठडी. बोंधू खरातवर 5 कोटींच्या खंडणी प्रकरणी ईडीची विशेष कारवाई सुरू. अवतार पूजा, मृत्यूची भीती, धार्मिक बनाव करून 5 कोटी उकळले. खराच्या आर्थिक साम्राज्याचे नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता. जालन्यात मेहकरजवळ समृद्धी महामार्गावर धावत्या बसला आग. पोलिसांच्या सतर्कतेमुळे 40 प्रवाशांचे वाचले प्राण. पोलिसांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एका मुलालाही वाचवलं. आगीत मात्र बस जळून खाक. नागपूरच्या धावण गावात 25 घरं आगीत जळून खाक. शेतात लावलेली आग सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पसरली. आगीत 5 ते 6 जनावरांचाही मृत्यू. घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळला. दिल्लीतील विवेक विहारमध्ये इमारतीला भीषण आग. एसीचा स्फोट झाल्यानं 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. घरगुती गॅस सिलेंडरही थेट 500 रुपयांनी महागण्याची शक्यता. सोमवारनंतर कोणत्याही क्षणी दरवाढीची शक्यता. दरवाढ झाल्यास एका सिलेंडरसाठी 1400 रुपये मोजावे लागणार. व्यावसायिक सिलेंडर महागल्यानं हॉटेलमधील अन्नपदार्थ 10 ते 15% महागणार. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर स्थिर ठेवण्याची हॉटेल चालकांची मागणी. श्रीमंतांचा मालमत्ता कर दंड कमी करण्याचा मुंबई महापालिकेचा घाट. पालिकेच्या निर्णयामुळे गर्भ श्रीमंतांचे करोडो रुपये वाचणार. मालमत्ता कर दंड कमी केल्यास पालिकेचं होणार नुकसान. अंदमान बेटांवर मान्सून 21 ते 25 मे दरम्यान दाखल होण्याची शक्यता. अंदमान बेटांवर मान्सून निर्मितीला सुरुवात, तर विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये उद्यापासून पावसाचा इशारा. अंदमान आणि निकोबार द्वीप समूहात फडकवला तिरंगा. राधानगर बीचवर पाण्याखाली आतापर्यंतचा सगळ्यात मोठा राष्ट्रध्वज फडकवून रचला इतिहास. गिनीज बुकमध्ये नोंद. संघर्ष संपवण्यासाठी इराणचा अमेरिकेला आज 14 कलमी प्रस्ताव. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा प्रस्ताव फेटाळला. इराण अजून मोठी किंमत मोजलेली नाही. ट्रम्प यांचा इशारा, तर ट्रम्प यांचे लष्करी कारवाईचेही संकेत. इराण अमेरिका युद्धामुळे कुवेतची तेल निर्यात ठप्प. 30 वर्षांनंतर कुवेतची तेल निर्यात शून्यावर. होर्मुझ समुद्र धुनीतील तणावाचा जागतिक अर्थव्यवस्थेला फटका.